महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। महाधम्मध्वज महापदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। धम्मगुरू संघनायक अखिल भारतीय भिक्खू संघ जिल्हाध्यक्ष नांदेड तथा खुरगाव श्रावणे प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पय्याबुधी थेरो यांच्या प्रयत्नातून खुरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन नांदेड येथपर्यंत ही महाधम्मध्वज पदयात्रा संपन्न झाली। या महाधम्मध्वज महापदयात्रेत 146 फुटांचा पंचशील ध्वज घेऊन ढोल ताशांच्या गजरात पुष्पफुलांचा वर्षावात अगदी आनंदाच्या वातावरणात विद्वान भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये ही महाधम्मध्वज महापदयात्रा संपन्न झाली। 8 जानेवारी म्हणजेच जागतिक धम्मध्वज दिन। या दिनानिमित्त गेल्या 3 वर्षांपासून धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबुधी थेरो यांनी या महाधम्मध्वज पदयात्रेचे आयोजन करत आहेत। या महाधम्मध्वज पदयात्रेमध्ये पांढरे वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब स्मारक रेल्वे स्टेशन नांदेड येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब स्मारक यांना पुष्पमाला अर्पण करून या महाध्वज पदयात्रेची सांगता करण्यात आली। धम्मध्वज गाथा सुद्धा एक आलेली आहे, त्याचाही आपल्या बौद्ध उपासक उपासिकांनी अभ्यास करावा आणि सर्वांनी आपल्या आपल्या घरावर 8 जानेवारीला पंचरंगी धम्मध्वज कंपल्सरी लावला पाहिजे। तसं तर 12ही महिने आपल्या घरावर आपण पंचरंगी ध्वज लावला पाहिजे, म्हणजे आपली ओळख सुद्धा त्या पंचरंगी धम्मध्वजावरून होऊ शकते। आणि एक पंचरंगी धम्मध्वज हे आपलं ऊर्जा देणारं म्हणजे एक ऊर्जा देणारा आपला ध्वज आहे। आपली हिंमत, आपलं बळ, आपला त्याग, आपल्यातली मैत्री, आपल्यातली समानता सगळ्या गोष्टी वाढवणारा हा पंचरंगी धम्मध्वज आहे। त्यामुळे आपण धम्मध्वजाचा नेहमी सन्मान केला पाहिजे। जगाच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास यावा। काही लोकांनी म्हणजे या ध्वजाविषयी अधिक माहिती सुद्धा घ्यावी म्हणून एक सुरुवात म्हणून आपण मागील 3 वर्षापासून म्हणजे 3रं वर्ष होतं या महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन केलं। पोलीस प्रशासनाने सुद्धा नांदेडचे सन्माननीय SP साहेब, पोलीस अधीक्षक आणि DYSP वैजवंते साहेब, PI तांबे साहेब या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले। विशेषतः मी पोलीस अधीक्षक SP साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यांनी खूप सुंदर प्रोटेक्शन दिलं। या ठिकाणावर समता सैनिक दल विशेषत्वानं मोठ्या संख्येनं मुदखेड असेल आणि नांदेड म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं उभं राहून त्यांनी सर्व समाजाची सेवा केली, त्यांना प्रोटेक्शन दिलं, अतिशय शिस्तबद्धता त्यांनी दाखवली। त्यामुळे सुरळीत आणि एकदम चांगल्या पद्धतीने महाधम्मध्वज महापदयात्रा यशस्वी झाली। लेझिम पथक आंबेडकर नगरातूनही काही आपले मुलं जवळपास 50-60 मुलं लेझिम पथकामध्ये सहभागी झाले, त्यांच्यामुळे शोभा वाढली। वेगवेगळ्या बँड पथकांनी सुद्धा या ठिकाणावर सेवा देऊन त्यांनी या महाधम्मध्वज महापदयात्रेची शोभा वाढवलेली आहे। श्रावणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव पासून सकाळी ठीक बरोबर 7 वाजता हे महाधम्मध्वज महापदयात्रा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत येऊन या ठिकाणावर समारोप होत आहे। आणि दरवर्षी म्हणजे या महाधम्मध्वज महापदयात्रेमध्ये आपण आलं पाहिजे, सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे। आमचे भिक्षू शीलरत्न थेरो असतील, सर्व भिक्खू संघ असेल, श्रावणेर संघ असेल, सर्व उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले आणि ही महाधम्मध्वज महापदयात्रा यशस्वीरित्या इथं पूर्णत्वास नेली आहे। हे आता पाहिलं ना तुम्ही, हेच आहे प्रचार करणे। खुरगाव या ठिकाणी पय्याबुधी राहतात, ते फार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आज 30 त्यांच्याकडं सामनेर आहेत आणि त्यांनी हे पहिलं प्रथम आहात। 3 वर्षापासून आम्ही या प्रयत्नामध्ये आहोत। खूप कष्ट घ्यावं लागते, ते एवढे जनताने बी साथ दिली, सर्वांनी दिली आणि विशेष पोलीस पथकाने विशेष तुकडी दिली आपल्याला या कार्यक्रमामध्ये। SP साहेबांनी आपल्याला विशेष तुकडी दिल्यामुळं खूप व्यवस्थिशीर राहिला, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। आपणही बी आमची मुलाखत घेऊन तुम्हाला धन्यवाद देतो। विशेष प्रोटेक्शन दिलं या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी, काय सांगा? तुम्ही सर्वांनी मी या ठिकाणी धम्मध्वजाच्या शुभेच्छा देतो। आज समता संघाच्या वतीनं पूजनीय भिक्खू पय्याबुधीजी यांनी जो ह्या महारॅली काढलेली आहे धम्मध्वजाची, या धम्मध्वजाच्या रॅलीला समता संघ दलाने या समाजातल्या संपूर्ण लोकांचं संरक्षण कसं करावं
ही रॅली कशी चांगली व्हावं, त्यांना संरक्षण कसं द्यावं हे या ठिकाणी नियोजनबद्ध असं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्हाला पूजनीय भिक्खू संघाने आम्हाला हा सेवा करण्याचा जो वेळ दिला, सेवा हे केलेला आहे. आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत आणि ह्या ठिकाणी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. सर्वात कमी सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी. जय भीम. धम्मध्वज पदयात्रेमध्ये आपला नेहमी सक्रिय सहभाग असतो, काय भावना आहेत, काय सांगा? धम्मध्वज पदयात्रा भदन पयाबोधी थेरो यांनी 3 वर्षापूर्वी काढलेली आहे आणि त्यावेळेस आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली की आई धम्मध्वज यात्रा आम्हाला काढायची आहे आणि हे पंचशील धम्मध्वज यात्रा म्हणजे श्रीलंकेमधून सुरुवात झालेली आहे. तर आता आपण नांदेड जिल्ह्यामधून ही सुरुवात करू असं जेव्हा त्यांनी आमच्यासमोर बोलले तेव्हा मी त्यांना सांगितलं की बनतेजी आजीवन हा धम्मध्वज माझ्याकडून दान दिला जाईल आणि धम्माचं कार्य बनतेजी खूप छान करतात आणि आम्ही पण त्यांच्यामुळे आम्ही ह्या धम्माला वाहून घेतलेला आहे आणि धम्मामध्ये जो कोणी येईल जो कोणी वावरेल धम्मामध्ये त्याची प्रगती निश्चित होईल. धम्माच्या मार्गाने सर्वजण जावं हे सदिच्छा व्यक्त करते. जय भीम. पदयात्रेमध्ये सक्रिय सहभाग आहे, काय भावना आहेत, काय सांगा? मी आनंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI, भारतीय बौद्ध सभेमध्ये संरक्षण सचिव व समता समितीमध्ये काम करत आहे 1 वर्षापासून. आज धम्मध्वज महारॅली खुरगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे यांच्या इथे ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय भिक्खू संघ, आदरणीय नांदेडचे जिल्ह्याचे भिक्खू भंतेजी पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भिक्खू संघ, खुरगाव येथील सर्व विद्यार्थी व सर्व नांदेड जिल्ह्यातील उपासक उपासिका, बारड समता सैनिक, मुदखेड समता सैनिक व नांदेड शहरातील समता सैनिक हे सर्व या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारे एक आनंदमय वातावरणामध्ये भव्य दिव्य एक चांगल्या प्रकारे कोणत्याही वाहतुकीला अडथळा न येता सर्वांनी सहकार्य करून एक चांगल्या प्रकारे नांदेडच्या पोलिसांनी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी, महिला पोलीस कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांनी सर्वांनी सहभाग घेतला व बंदोबस्त चांगला केला व या ठिकाणी कोणताही असा अनुचित प्रकार घडला नाही. सर्वांनी शांतमय वातावरणात धम्मध्वज हा 8 तारखेला पयाबोधी भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होत असतो. हा 3रा वर्ष असून मी सर्वांना या धम्मध्वज महारॅलीबद्दल सगळ्यांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः वंदन. आज खुरगाव या ठिकाणून प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून 3रं वर्ष चालू आहे. या ठिकाणी धम्मध्वज रॅली, जागतिक लेवलचा धम्मध्वज हा पंचशील धम्मध्वज याची रॅली या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भंतेजी पयाबोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही रॅली झाली. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये इतर सर्वांना आदर्श घ्यावा अशा पद्धतीच्या सुनियोजन पद्धतीनं ही रॅली या ठिकाणी आजच्या दिवशी संपन्न झाली. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुदखेडच्या वतीनं आम्ही जवळपास 55 सैनिक या ठिकाणी, त्यामध्ये 20 महिला, 35 पुरुष अशा पद्धतीत समता सैनिक दल लावून समाजाची एक सेवा म्हणून या ठिकाणी भंतेच्या आदेशाचं पालन करून ही कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी सुरुवातीपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते आता जवळपास 3-3:30 वाजेपर्यंत ही पदयात्रा जवळपास 7-8 घंट्याचा प्रवास या ठिकाणी सर्वांनी शांततेने केला आणि जिल्हाभरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये याची चांगली प्रति या ठिकाणी निर्माण होईल आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेच कार्यक्रम 8 जानेवारीला प्रत्येकाने घ्यावा, हा धम्म या ठिकाणी गतिमान करावा. याच ठिकाणी थांबतो. जय भीम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.